जर एखाद्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेज असेल किंवा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असेल यामध्ये MBBS केल्यानंतर महाराष्ट्र शासनाची 1 वर्षाची शासकीय सेवा त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते, ज्याला आपण सर्व्हिस बॉन्ड असं म्हणतो. मागच्या काही दिवसामध्ये बातम्या आलेल्या होत्या की महाराष्ट्रामधून जो काही सर्व्हिस बॉन्ड आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची सेवा MBBS झाल्यानंतर शासनाला द्यावी लागत नाही, अशाही प्रकारच्या बातम्या आलेल्या होत्या. या संपूर्ण गोष्टीवर सध्याच्या घडीचे काय महत्त्वाचे अपडेट आहेत, शासन निर्णय नेमका काय सांगतो, नीट UG 2026ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर सध्याच्या घडीला MBBSला ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. याच्यामध्ये आपण पाहणार आहोत शासन निर्णय काय सांगतात, शासनाने कोणकोणत्या गोष्टीची विद्यार्थ्यांना मुभा दिलेली आहे, त्याचबरोबर सध्याच्या परिस्थिती, या कंडिशनवर सध्या काय परिस्थिती आहे, सध्याचे काय महत्त्वाचे अपडेट आहेत, याविषयी डिटेल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट UG 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचे ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. मुख्य विषयाला सुरुवात करूयात. नेमकं सर्व्हिस बॉन्ड म्हणजे काय, शासनाच्या काय अटी आहेत, शासनाचे काय नियम आहेत, त्याच्यामध्ये काय बदल केलेले आहेत, सगळं विस्तृत जाणून घेऊयात. ही महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे, डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च मुंबई. याच्यावर काही महत्त्वाचे GR आहेत किंवा काही नियम आहेत, ते सुरुवातीला पाहून घेऊयात. म्हणजे सर्व्हिस बॉन्ड म्हणजे काय, कोणत्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना शासनाला सर्व्हिस द्यावी लागते, हे सगळं डिटेल याच्यामध्ये दिलेलं आहे. पुढे जाऊयात. जो काही GR आहे तो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. लेटेस्ट GR जो आहे या वेबसाईटवर तो हा आहे. याच्यामध्ये आत्ता सध्या कुठलाही बदल झालेला नाही. राज्यातील MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा, ज्याला आपण सर्व्हिस बॉन्ड म्हणतो, म्हणजेच MBBS झाल्यानंतर शासनाला 1 वर्षाची सेवा महाराष्ट्र राज्यामध्ये द्यावी लागते, अनिवार्य करण्याबाबत हा GR तुम्ही जर ओपन केला तर हा GR आहे 13 जून 2022चा. हा लेटेस्ट GR जर म्हटलं या वेबसाईटवरचा तर हा सापडतो. आणि याच्यानुसार काय सर्व्हिस बॉन्डचे नियम आहेत, सर्व्हिस बॉन्ड म्हणजे नेमकं काय आहे हे विस्तृत याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. प्रस्तावनेतच त्यांनी सांगितलेलं आहे, राज्यातील शासकीय अथवा महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर शासनाकडून महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. या खर्चाच्या तुलनेत विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क अत्यल्प आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत किंवा काही कॉलेज विशेषतः मुंबईमध्ये महानगरपालिकेचे आहेत, कॉर्पोरेशनचे आहेत, पुण्यामध्ये सुद्धा एक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज अटल बिहारी वाजपेयी महानगरपालिकेचं कॉलेज आहे. जसं कॉर्पोरेशनचे कॉलेज असतील किंवा गव्हर्नमेंटचे कॉलेज असतील, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण फीस जी आहे, ट्युशन फी जी आहे, खूप कमी असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. अत्यल्प आहे. विद्यार्थ्यांवर होणारा खर्च हा जनतेकडून प्राप्त होणाऱ्या कराच्या उत्पन्नातून भागवला जात असल्याने जनतेच्या ऋणाची काही अंशी परतफेड व्हावी या उद्देशाने उक्त विद्यार्थ्यांकडून शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था संरक्षण दल यांची सेवा करण्याचे बंधनपत्र प्रवेशाच्या वेळी लिहून घेण्यात येते. सदर सेवा बजावण्यास जर उमेदवाराने नकार दिला अथवा कोणत्याही कारणास्तव कुचराई केली तर त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात येतो. हे त्यांनी प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. दिनांक 8/2/2008 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सामाजिक दायित्व सेवा न बजावल्यास शैक्षणिक वर्ष 2004, 2005 ते 2007 ते 2008 पर्यंत MBBS अथवा BDS अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 लाख आणि शैक्षणिक वर्ष 2008-09 पासून प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी 10 लाख इतकी दंडाची तरतूद विहित करण्यात आलेली आहे. MBBS अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे सामाजिक दायित्व सेवा न करता दंडाचा भरणा करून सदर सेवेतून मुक्त होतात. म्हणजेच काय होतं पहिले की तुमचं MBBS कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला हा सर्व्हिस बॉन्ड ॲडमिशनच्या वेळेस करून घेण्यात येत होता आणि जर तुम्हाला सर्व्हिस द्यायची नसेल तर तुम्ही 10 लाख रुपये पेनल्टी भरून
जे काही सर्व्हिस बॉन्ड आहे तो ब्रेक करू शकत होता. तुम्हाला सर्व्हिस द्यायची नसेल तर शासनाला तुम्ही 10 लाख रुपये त्या ठिकाणी भरत होता. तर बरेचसे विद्यार्थी असं करत होते की त्यांचं MBBS झाल्यानंतर 1 वर्ष शासनाला सेवा न देता नियमानुसार पेनल्टी भरायची. आता याच्यावर प्रतिबंध लादण्यासाठी शासनाने पुढे काही उपाययोजना केलेल्या आहेत, त्या सुद्धा पाहूयात. तथापि कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेमध्ये अतिरिक्त वैद्यकीय व्यावसायिकांची निकड असल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे राज्यातून MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सामाजिक दायित्व सेवा अनिवार्य करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. म्हणजे काही विद्यार्थी 10 लाख भरून आपली जी काही सर्व्हिस बॉन्ड होता तो ब्रेक करत होता, तो आता ब्रेकच विद्यार्थ्यांना करता येत नाही. विद्यार्थ्यांनी पेनल्टी भरली काय किंवा नाही भरली काय तरी विद्यार्थ्याला त्या ठिकाणी 1 वर्षाची सर्व्हिस देणं अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. शासनाने ही सर्व्हिस त्या ठिकाणी बंधनकारक केलेली आहे. पुढे त्यांनी तेच सांगितलेलं आहे. शासन निर्णय शासकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांनी सामाजिक दायित्व सेवेची बजावणी अनिवार्य करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. यापूर्वीच्या आदेशानुसार सामाजिक दायित्व सेवा न करता दंडाच्या रकमेचा भरणा करून सदर सेवेतून सूट मिळण्याची तरतूद रद्द करण्यात येत आहे. म्हणजेच पहिले जसं अगोदर मी सांगितलेलं होतं की सर्व्हिस करायची नसेल तर 10 लाख पेनल्टी भरा आणि सर्व्हिस मधून ब्रेक घ्या, परंतु आता हा ऑप्शनच ठेवला नाही शासनाने. तुम्हाला कंपल्सरी सर्व्हिस महाराष्ट्र शासनाला त्या ठिकाणी द्यावी लागेल. पेनल्टीचा ऑप्शन त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे. सदर तरतूद ही सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून शासकीय महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयात MBBS अभ्यासक्रमात प्रवेशित होणाऱ्या उमेदवारांसाठी लागू राहील. म्हणजे 2022-23च्या नंतर ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना हे नियम लागू राहतील. यापूर्वीचे जे ऍडमिशन आहेत त्या विद्यार्थ्यांना बाकी जे काही जुने नियम आहेत ते लागू राहतील असं सांगितलेलं आहे. तसेच शासन निर्णय दिनांक 5/1/2018 अन्वये शासन अनुदानित खाजगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयातील MBBS अभ्यासक्रमाचे जे विद्यार्थी शासनाच्या शिष्यवृत्ती शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेतील अशा उमेदवारांनाही सामाजिक दायित्व सेवा करणे आवश्यक आहे. हे महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये MBBS करत असाल किंवा महानगरपालिकेच्या कॉलेजमध्ये MBBS करत असाल तर कुठल्याही कॅटेगरीचे विद्यार्थी राहा, तुम्हाला 1 वर्षाची सर्व्हिस त्या ठिकाणी द्यावी लागते. जर प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये MBBS करत असाल आणि शासनाची कुठलीही स्कॉलरशिप तुम्ही घेत असाल, स्कॉलरशिप क्लेम करत असाल आणि तुम्हाला स्कॉलरशिप शासनाची मिळत असेल तर तुम्हाला 1 वर्षाची सर्व्हिस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजसाठी सुद्धा लागू राहील. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना बॉन्ड लागू नाही? जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत आणि पूर्ण फीस भरतात त्यांना हा बॉन्ड लागू नाही, परंतु जे विद्यार्थी शासनाची स्कॉलरशिप घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना हा बॉन्ड सर्व्हिस जी आहे ती लागू असणार आहे. आणि मग मध्ये काही बातम्या आलेल्या होत्या की महाराष्ट्र राज्यातून जो काही बॉन्ड सर्व्हिस आहे विल महाराष्ट्र स्कॅब मॅन्डेटरी बॉन्ड सर्व्हिस फॉर MBBS ग्रॅज्युएट्स. म्हणजेच हा बॉन्ड सर्व्हिस किंवा 1 वर्षाची जी काही सेवा ही विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे ती महाराष्ट्राने काढून टाकलेली आहे. अशाही प्रकारच्या मध्ये काही बातम्या आलेल्या होत्या. त्याची सद्यस्थिती काय आहे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये समजून घेऊयात. त्याच्यासाठी एक स्वतंत्र PDF आपण बनवलेली आहे. काही विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिलेले आहेत, काही निर्णय शासनाने विद्यार्थ्याच्या बाजूनी सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण डिटेल पाहूयात. महाराष्ट्रात MBBS नंतरचा 1 वर्षाचा सर्व्हिस बॉन्ड 2022चा GR आणि सद्यस्थिती. GR आपण डिटेल पाहिलेला आहे आता सद्यस्थिती काय आहे ते समजून घेऊयात. तत्पूर्वी नीट UG 2026 ची तयारी करत असाल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत ऍडमिशनसाठी ऑनलाईन पेड काउन्सिलिंगची सर्व्हिस आम्ही चालू केलेली आहे. नीट 2026चे ऍडमिशन आपल्याकडे चालू आहेत. विद्यार्थ्याचा ऍडमिशन फॉर्म भरण्यापासून, विद्यार्थ्याच्या कॉलेज निवडण्यापासून, कॉलेज चॉईस फिलिंग करण्यापासून ते विद्यार्थ्याचं ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण गायडन्स आपण आपल्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आमच्या स्क्रीनवर, त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर, त्याचबरोबर आमचा ऍड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज किंवा कॅटेगरी वाईज कट ऑफ जे आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसचे, मग ते महाराष्ट्र असो, अदर स्टेट असो, डीम युनिव्हर्सिटी असो, ऑल इंडिया कोटा असो, संपूर्ण जे काही कॉलेजचे कट ऑफ तुम्हाला कॅटेगरी वाईज पाहायचे असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्वतंत्र ऍप आहे आपलं कट ऑफ मंत्रा. ऍपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये नोटिफिकेशन, त्याचबरोबर वेगवेगळे शासन निर्णय सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे.
13 जून 2022चा जो काही GR आहे तो आपण आत्ता बघितलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सूचना काय, सर्वात मोठा बदल म्हणजे पूर्वीप्रमाणे दंडाची रक्कम भरून या सेवेत सूट मिळण्याची तरतूद शासनाने रद्द केलेली आहे, जसं आपण अगोदर पाहिलेलं आहे. खाजगी कॉलेजच्या बॉन्ड विषयी सुद्धा सांगितलेलं आहे. प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला सुद्धा बॉन्ड लागू आहे. जे विद्यार्थी स्कॉलरशिपचं बेनिफिट घेत आहेत अशा विद्यार्थ्यांना 1 वर्षाची सर्व्हिस शासनाला त्या ठिकाणी द्यावी लागते. पण आजची सद्यस्थिती काय आहे ते आपण समजून घेऊयात. सन 2022च्या GR नुसार बॉन्ड अतिशय कडक करण्यात आला असला तरी आता राज्य शासन हा MBBSचा बॉन्ड पूर्णपणे रद्द करण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री स्तरावरील बैठकांमध्ये यावर सकारात्मक चर्चा अगोदरच झालेली आहे. मात्र याचा अंतिम आणि सुधारित GR येणे अजून बाकी आहे. म्हणजेच MBBS बॉन्ड रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर बैठका सुद्धा झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये हा सर्व्हिस बॉन्ड महाराष्ट्रामध्ये कदाचित रद्द होऊ शकतो. याविषयीचा नवीन शासन निर्णय अजून आलेला नाही. जर आला तर हा जो काही MBBS सर्व्हिस विद्यार्थ्यांना द्यावी लागेल याच्यातून विद्यार्थ्यांची मुक्तता त्या ठिकाणी होऊ शकतं. काय कारण आहे हा बॉन्ड रद्द करण्याचं? शासन विद्यार्थ्यांकडनं 1 वर्षाची सर्व्हिस आता का घेऊ इच्छित नाही? त्याचं कारण काय आहे? प्रमुख, राज्यात वैद्यकीय जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत आणि आता सरकारी रुग्णालयामध्ये पुरेसे डॉक्टर उपलब्ध असल्याची माहिती शासनाकडे आहे. PG ऍडमिशन घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे. म्हणजे जे विद्यार्थ्यांचा MBBS झाला त्याच्यानंतर विद्यार्थी PG, MD किंवा MS ला त्या ठिकाणी जातात. त्याच्यामध्ये काय विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन मिळालेले आहेत ते सुद्धा समजून घेऊयात. पूर्वी MBBSचा बॉन्ड पूर्ण केल्याशिवाय PG ला प्रवेश मिळत नव्हता. म्हणजेच MBBS झाल्यानंतर 5.5 वर्षाचा विद्यार्थ्याचा MBBS झाल्यानंतर 1 वर्ष शासनाची सर्व्हिस देऊन मग PGचा विचार विद्यार्थ्यांना करावा लागायचा. सध्याच्या घडीला काय सांगितलंय शासनाने, आता हा नियम तात्पुरता स्थगित केला आहे. त्यामुळे विद्यार्थी आता MBBS नंतर लगेचच ग्रामीण भागात बॉन्ड न करता थेट PG ला ऍडमिशन घेऊ शकतात. म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याचा MBBS झाला असेल, मग त्यांनी नीट PG दिली, PG ला ऍडमिशन झाला, तर PG झाल्यानंतर तुम्ही सर्व्हिस देऊ शकता शासनाला. अगोदर काय होतं की सर्व्हिस तुम्हाला MBBS झाल्यानंतर लगेच बंधनकारक होती, परंतु आता शासनाने विद्यार्थ्याला PG साठी त्या ठिकाणी सवलत दिलेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु लक्षात ठेवा, PG आणि सुपर स्पेशालिटी पूर्ण केल्यानंतर बॉन्ड मात्र सध्याच्या घडीला सद्यस्थितीमध्ये कायम आहे. जे काही इमेजेस वापरलेले आहेत त्याचे हे सोर्सेस आहेत. याविषयी तुम्हाला काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा आणखी एखादा विषय असेल ज्याच्यावर व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करू शकता. ॲपची लिंक त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून दोन्ही गोष्टी तुम्ही डाउनलोड करून ठेवा. त्याच्यावर तुम्हाला महत्त्वाचे नोटिफिकेशन मिळणार आहेत. पेड काउन्सिलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.